हॅलो. दुसरा सामना अंश चॅलेंजर्स वर्सेस अजय फाउंडेशन सनरायझर्स. अंश चॅलेंजर्स या टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि लगेचच बॅटर्स अजय फाउंडेशन सनरायझर्स यांनी बॅट्समन पाठवायचे आहेत. ओपनिंग बॅट्समन्स या ठिकाणी आलेले आहेत. अतिश, स्टार्ट. श्रीकांत मुदलियार बॉलिंग एंडवर आणि एक बॉल एक चोटी धाव या ठिकाणी. अतिश, बॅट्समन नेम अतिश, खूपच सुंदर असा टोलवलेला. एक पंचांचा निर्णय बाद, रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद झालेला आहे. रक्षित गावट या ठिकाणी आलेले आहेत. डिंगी, बॅट्समॅन नेम. नाहीये ना, अरे रुमाल बांधा ना, समझ में नहीं आ रहा. प्रवीण नाई, प्रवीण नाई. रक्षित गावट यांचा खूपच सुंदर टोलावलेला फटका होता, परंतु धावबाद. अजून 5 ओव्हर होत्या, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये दुसरा रनआउट. वाईट चेंडू. डॉट बॉल. 5 चेंडू आणि 3 धावा. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. पंचांचा निर्णय डॉट बॉल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 धावा आणि 2 गडी बाद. नॉन स्ट्रायकरला रवी आहे ना. नॉन स्ट्रायकर बॅट्समन नेम. एक षटक 3 धावा. डॉट चेंडू. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू डॉट असेल. दोन बॉल 4 धावा. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु खराब थ्रो. 3 चेंडू 5 धावा. एक धाव.
पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. पुन्हा एकदा स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. महेश स्ट्राईकवर असेल शोभेन. पाहूया आपल्या संघासाठी धावसंख्येचा डोंगर उभारतात की नाही. पंचांचा निर्णय नो बॉल. नो +1. 2 धावांची या ठिकाणी धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9. फ्री हिट होता हा आणि चौकार. खूपच सुंदर असा प्रवीण नाई यांच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार त्यांच्या टीमसाठी. खूपच सुंदर टोळलेला हा दुसरा चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. 2 चेंडू 2 चौकार. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 2 चेंडूवर 2 चौकार. पाहूया हॅट्रिक करतात का आपल्या या चौकारांची. महेश यांचा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. नो +4. खूपच सुंदर असा फटका होता. पंचांचा निर्णय 1 धाव. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. पुन्हा एकदा मारलाय गॅप मध्ये 4 धावांसाठी. धाव पोडली यांचं पुन्हा एकदा गॅप मध्ये शॉट. 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 31. खूपच चांगलं असं धावसंख्या या ठिकाणी अजय फाउंडेशन सनरायझर या संघाने केलेला आहे. डीजे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 32. पुढील षटक घेऊन आलेला आहे तो कोटेश्वर यांचा हा 4था षटक. खूपच सुंदर असा चेंडू. डॉट बॉल. बॅट्समनला काही समजला नाही. धन्यवाद सुजित सर. चालू सामना अंश चॅलेंजर्स आणि अजय फाउंडेशन सनरायझर्स या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.
सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कोटेश्वर राव यांच्याकडून आणि इथे रनआउट होताना फलंदाज प्रवीण नाही निलेश पवार इथे आउट झालेले आहेत. हा? निलेश होता हा निलेश आउट झाला. चल निलेशला आउट करून टाका. आता स्कोर 34 2 टू गो. कोटेश्वर राव पुढचा चेंडू घेऊन सामना करतील प्रवीण नाही आणि सुरेख क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन गोलंदाज शोभेश पहिल्या चेंडूवर प्रवीण नाईच्या बॅटने येतोय हा खणखणीत चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होते अजय फाउंडेशन सनरायझर्सच्या संघाची 39. अजय फाउंडेशन सनरायझर्सचे संघ मालक संजय राम आणि अंश चॅलेंजर्सचे संघ मालक जया बडगू आणि हा प्रवीण नाई आउट होताना चौथा झटका. स्कोर झालेला आहे 39. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत नरसिम्हा एक सिनियर खेळाडू ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथचे. सुरेख शॉट 4 धावा. फेअर डिलिव्हरी ना फेअर डिलिव्हरी आणि पहिल्या चेंडूवरती बाउंड्री नरसिंह यांच्या बॅटने. धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती 43 आणि इकडे मात्र नो बॉलचा इशारा पंच संदीप गुप्ता यांचा. सुरेख आपल्याला अंपायरिंग पाहायला मिळते ती रिजवान भाई आणि संदीप यांच्याकडून. अंडरम बॉक्स क्रिकेटचे नावाजलेले असे पंच आणि त्याचबरोबर सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन कनिफ यांच्याकडून. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते ती 49. 2 टू गो. शोभेश यांचा पुढील चेंडू घेऊन तयार आणि ही ते थोडीशी मिसफिल्डिंग कोटेश्वर द्वारा आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आहे ती 53 अजय फाउंडेशन सनरायझर्सच्या संघाची. आणि इथे वाईड आणि वाईड +4 बोनस पे बोनस.
आणि या अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 58. आणि रनआउट, सिंगल प्लस रनआउट. नरसिंह धावचित झालेले आहे तिथे. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 59. आणि अंश चॅलेंजर्सच्या संघाला जिंकायसाठी 60 धावांचं लक्ष्य. त्याला बघूया कसं लक्ष्य पार करतात. यापुढील सामना एमिटी इंडियन्स विरुद्ध प्रणुभव रॉयल्स या दोन संघांमध्ये खेळवण्यात येईल. दोन्हीही कर्णधारांना विनंती आहे कृपया टॉससाठी स्टेजवर यायचे. करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंश चॅलेंजर्सचे फलंदाज मैदानावरती स्ट्राईक वरती आहेत ते विनोद पाटील. नॉन स्ट्राईक एंडवर कोटेश्वर राव. आणि पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतील अजय फाउंडेशन यांच्याकडून निलेश.
अंपायर डॉट ना हा डॉटनी सुरुवात. सुरेख गोलंदाजी निलेश भवर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि आता फलंदाज येत आहेत त्याच्या स्ट्राईक वरती कोटेश्वरराव. विस्फोटक असे फलंदाज बघूया आपल्या संघासाठी कशी खेळी करतायत. तर 60 धावांचं हे लक्ष्य. आणि इथे वाईटचा इशारा पंचांचा. सिंगल धाव. अंपायर 1 मिनिट. पुन्हा एकदा वाईट बॉल. धाव संख्या आहे ती 4. पुन्हा एकदा वाईड. थोडेसे आपली लय भटकताना. चला कॅप्टन प्रणुभाऊ लेव्हन्स आणि एमिटी इंडियन्स टॉस स्टडी यायचे. मी अनुप यांना विनंती करेल या सामन्याची नाणेफेकी आपण करायची. एक रन लेग बायच्या स्वरूपात सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते निलेश यांच्याकडून. पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 7. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण नाई एक अष्टपैलू खेळाडू हॉर्नस फॅक्टरी अंबरनाथचे. आणि ते मात्र 1 धावांवर संतुष्ट करायला लागेल दोन्ही फलंदाजांना. दुसरा चेंडू घेऊन प्रवीण नाई सामना करतील विनोद पाटील. आणि सुरेख क्षेत्ररक्षण तिकडे कनिफ यांच्याकडून. नक्कीच 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. आणि सुरेख गोलंदाजी. इथे फलंदाज बाद होत आहेत कोटेश्वरराव. नवीन फलंदाज मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील ते श्रीकांत मुदलियार. श्रीकांत मुदलियार उर्फ डिंगी एक अष्टपैलू खेळाडू. आणि अंश चॅलेंजर्सचा स्कोर झालेला आहे तो म्हणजे 9. 1 गडी बाद. 60 धावांचा पाठलाग करताना अंश चॅलेंजर्स. बघूया किती मोठी खेळी करतील डिंगी आपल्या संघासाठी. आणि पहिल्या चेंडूवर विकेट देताना आत्महत्या. कधी आले कधी गेले कळलंच नाही. आणि अशा रीतीने दुसरा झटका अंश चॅलेंजर्सच्या संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येत आहेत शोभेश. आणि चांगला प्रयास तिकडे फिल्डिंग करण्याचा नरसिंह यांचा. आपण 1 बाउन्स 4 धावांसाठी. डीजे
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13, 2 गडी बाद. आणि थोडीशी फिल्डिंग मध्ये फंबल इथे. रक्षित घावट मिस फिल्डिंग. नवीन गोलंदाज आतिश चौधरी आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 17. विस्फोटक गोलंदाज विनोद पाटील बाद होत आहेत, पण एक बाउंड्री मारल्यानंतर. आणि तिसरा झटका. आणि ते रन आउट होत आहेत फलंदाज रविचंद्रन. एक रन. चार धावांसाठी 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 26 26. पुन्हा एकदा डॉट बॉल. नवीन फलंदाज. पुन्हा एकदा डॉट बॉल. संतोष शेंडे नवीन फलंदाज. आणि वाईट बॉल.
नाही सॉरी शोभेशच आहेत. हा. सत्तावीस 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि नवीन गोलंदाज आहेत ते कनिफ. 5 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता. आणि नो बॉल आलेला आहे इथे आता. म्हणजे हा 9+4 5 धावा एकूण टोटल मध्ये ऍड होतील. धाव संख्या होते ती 32. सुरेख शॉट 4 धावांसाठी फ्रीडचा पुरेपूर उपयोग. बॅक टू बॅक बाउंड्रीज. चार आणि विकेट. नवीन फलंदाज राम बंडी. आणि ते धावचीत होत आहेत फलंदाज महेश पोडली. आणि नवीन फलंदाज मैदानावर येत आहेत रवी प्रसाद. रवी प्रसाद पुरेपूर उस्मान पटेल यांचा लुक घेऊन मैदानावरती रवी प्रसाद. आणि काय शॉट येतात बाउंड्री. जय यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत त्यांना. दोन बाउंड्री साठी होते ते. आणि अशा प्रकारे अजय फाउंडेशन सनरायझर्स या संघाने हा सामना जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅच. चला पुढचा सामना एमईडी इंडियन्स विरुद्ध प्रणुभाव रॉयल्स. एमईडी इंडियन्सनी टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जी मॅच झाली आता त्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत अजय फाउंडेशन सनरायझर्स कडून प्रवीण नाई. मी कॅन्टीन कमिटी मेंबर तिरुमल राव यांना विनंती करेल प्रवीण नाई यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचे आपण.